गुड मॉर्निंग. रोज नवीन दिवस नवा थॉट. अपयश आलं तरी धैर्य गमावू नका, कारण पराभव हा धडा असतो. याचं जर उदाहरणातून आपण अर्थ घ्यायचा म्हणला तर एक उदाहरण सांगतो मी. इतिहासामध्ये शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज माहिती असते. पुरंदर किल्ला माहिती आहे सगळ्यांना. तर त्या काळी जवळजवळ 11 जून 1965 रोजी पुरंदरच्या तिथं एक तह झाला होता. सगळ्यांना मिर्झा राजा जयसिंग माहिती असेल, मुघल सेनापती होता तो, आणि दिलेर खान यांनी पुरंदरला वेढा घातला होता. त्या पुरंदरावरती तेव्हा मुरारबाजी देशपांडे म्हणून एक किल्लेदार होते किंवा लढवय्या माणूस त्या ठिकाणी होता. त्या लढ्यामध्ये तो मृत्यू पावला होता. तर त्याचा तह म्हणजे शांततेत सगळ्या गोष्टी व्हाव्या. शिवाजी महाराजांना काय वाटलं की बाबा आता कुठेतरी आपलं स्वराज्य स्थापन व्हायला लागले. त्यावेळेस महाराजांकडे जवळपास 35 किल्ले होते. ते किल्ले असताना त्यांचा एक जो लढवय्या माणूस आहे तो धारातीर्थी पडतोय. तर हे कुठेतरी माणसाला वाईट वाटण्यासारखं आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय म्हणलं, ठीक आहे आपण काहीतरी सुलह करू, तह करू. तर ते तह करायला त्यांनी थोडासा वेळ मागितला. त्यांच्याकडं वेळ मागितला कारण का, मला विचार विनिमय करावं लागेल, त्यांचं जे काय अष्टप्रधान मंडळ होतं त्यांच्यासोबत चर्चा करून बोलावं लागेल. तर ते गहाण म्हणजे तोपर्यंत गहाण म्हणून संभाजी महाराजांना त्यांच्याकडे ठेवलं होतं, मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानाकडे. तर त्यावेळेस महाराजांनी काही कालांतराने 35 किल्ल्यांपैकी जवळपास 23 किल्ले त्यांना देऊ केले होते. कारण का, जीवितहानी व्हायला नको, आपल्याकडे तेवढं सैन्य नाहीये, आपण कुठेतरी आता स्वराज्याकडे वाटचाल करतोय. तर त्या ठिकाणी ते 2 पाऊल माग आले. सोपं नाहीये एखादी 35 किल्ले जिंकणं आणि ते असं देऊ करणं. 23 किल्ले, त्याची जवळपास एकूण वार्षिक उत्पन्न होतं 40 लाख रुपये वार्षिक उत्पन्न त्या काळी 23 किल्ल्यांमधून. तर ते 23 किल्ले मोठे मोठे किल्ले त्यांच्या स्वाधीन केले होते का, जीवितहानी होऊ नये म्हणून. त्यांनी तिथं पराभव पत्करला आपल्या माणसांसाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या रयतेसाठी, आपल्या जनतेसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी. त्यांचं स्वतःच्या पोटचं पोरग त्यांच्या हातात होतं, ते काही पण करू शकत होते, सगळ्यांना इतिहास माहिती आहे. पण त्या ठिकाणी त्यांनी पराभव पत्करला. आज महाराजांचा काळ जसा झालाय, संभाजी महाराजांनी पण पुढे तो स्वराज्य वाढवलंय. जवळपास 300 ते 350 किल्ले त्यांच्या हातात आहेत. का, त्यांनी काय समजून घेतलं की बाबा ठीक आहे आता आपण काही गोष्टी करू शकतो, पुढे आपल्याला अजून खूप काही करायचे. त्याच्यामुळे आत्ता शांतता कधी पण चांगली आहे. संयम माणसाचा खूप महत्वाचा आहे. पुढे आपल्याला काहीतरी करायचं असेल, लोक बोलणारे असतात, लोक डिवसणारे असतात, कुठेतरी आपण पुढे चाललोय मागं खेचणारे असतात. तर त्यावेळेस संयम राखणं खूप महत्वाचं आहे. पराभव जरी पत्करला तर याचा अर्थ असा नाही की तो आपण तिथं संपलेलो आहे. माणसाने तिथून उठायचं आणि परत कामाला लागायचं, याच या थॉटचा अर्थ होता. त्याच्यामुळं पराभव, अपयश हे आपल्यासाठी एक शिकवण असते. ती शिकवण आपल्या पद्धतीने आपण जोपासायला शिका, त्याच्यावरती काम करा. आणि जे जे काही संकट येत राहतील त्याला जसं महाराजांच्या विचारांनी त्यांनी वाहून नेलं तसं वाहून न्या आणि आयुष्यात खूप पुढे जा. ठीक आहे, धन्यवाद.